गरम खूप होतंय ना, कडाक्याचं ऊन पडतंय, खूप घाम येते. जर मुंबईकर असाल तर माझी परिस्थिती तुम्ही समजू शकता की गरम किती होत असेल. तर ह्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आज मी आले तुमच्यासोबत एका नवीन ब्लॉगमध्ये. ज्या ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहोत, जर तुम्ही गृहिणी असाल, जर तुम्ही कंटिन्यू साडी घालत असाल आणि साडी घातल्यानंतर जर कडाक्याचं ऊन आहे, गरम खूप होत आहे, तर तुम्हाला साडी घालण्याचा खूप कंटाळा येत असेल आणि जर साडी घालण्याचा कंटाळा येत असेल तर त्यासाठी उत्तम पर्याय म्हणून मी घेऊन आली कॉटनच्या साडी, ज्या तुम्ही डेली वेअर करू शकता किंवा एखादं छोटंसं घरातलं फंक्शन असेल तर तुम्ही जास्त काम असेल, दगदग असेल तर तुम्ही वेअर करून इझिली काम होऊ शकतं किंवा हँडल करू शकतात, कॅरी करू शकतात. तर नमस्कार, मी यामिनी लोहार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे शॉपिंग विथ यामिनी या ब्लॉगमध्ये. तर आज आपण बघणार जे आहोत सगळ्या साड्या, त्या सगळ्या कॉटनच्या साड्या आहेत आणि अंडर 500 आहेत. अंडर 500 तर आहेच आहे, ज्या तुम्ही वेअर केल्यानंतर तुम्हाला एकदम कूल वाटेल, असं वाटणारही नाही की तुम्ही उन्हाळ्यामध्ये घालत आहात त्या साड्या. तर चला मग बघूया वन बाय वन साडी. पहिली जी साडी आपण बघणार आहोत ती आहे जयपुरी हँड ब्लॉक प्रिंटेड साडी आहे. सॉफ्ट कॉटन मध्ये असणार आहे आणि सॉफ्ट कॉटन मध्ये असणार तर आहे त्याच्यामध्ये ती मलमल मध्ये पण त्याला थोडं टच आहे, जेणेकरून तुम्हाला जर तुम्ही मलमलची साडी जर घातली असेल तर तुम्हाला आयडिया असेल की मलमलच्या कपड्याचं फील कसं असतं. आणि याच्यावरची जी प्रिंट आहे आणि जी डिझाईन आहे ती अप्रतिम आहे, जी मला पर्सनली खूप आवडली आहे. आणि साडी घातल्यानंतर किंवा वेअर केल्यानंतर तुम्हाला एकदम असं अनकम्फर्टेबल फील नाही होणार, एकदम खूप छान वाटेल. आणि साडीची जर प्राइस बघितली तर ती पण जास्त नाही आहे, अंडर 500 आहे, म्हणजेच 479, म्हणजे 479 रुपये. कदाचित तुम्ही जेव्हा ही साडी बाय करणार तेव्हा अप अँड डाऊन होऊ शकतं, कारण कधी कधी काही साड्यांवर ऑफ असतात. जर तुम्ही ऑनलाईन पे केलं तर त्याची प्राइस ही कमी असते, तुम्ही जर कॅश ऑन डिलिव्हरी घेतली तर त्याची प्राइस कमी असते. तर ही प्राइस जी आहे ती कमी जास्त होऊ शकते. जे मी आताच्या घडीला मी आता बाय केलेली आहे त्या साडीची मी तुम्हाला प्राइस आता अपडेट केलेली आहे. ठीक आहे, तर चला साडी बघूया आपण. वाव, हे बघा, तुम्हाला म्हटलेलं ना, हे बघा साडीवर आहे ना अशा प्रकारची मस्त अशी वारली प्रिंट सारखी डिझाईन आहे. बॉर्डर तर बघाल, बॉर्डर पण बघा किती सुंदर आहे, है ना. आणि साडीवरचं जर ब्लाऊज बघाल तर साडीवरचं जे ब्लाऊज आहे ते असं प्लेन आहे. साडीचा जर पदर बघणार तर हा आहे साडीचा पदर. साडीच्या पदरावर पण बघा किती सुंदर अशी डिझाईन आहे. मी तुम्हाला ह्या साडीचा जो आहे स्क्रीनशॉट पण तुम्हाला शेअर करेल की ही साडी वेअर केल्यानंतर कशी वाटते. हे बघा, वाव, सुंदर ना. कुठल्याही स्किन टोनला ही साडी आरामात खूप सुंदर दिसेल. जर तुम्ही गोरी असाल तरी तुम्हाला ही साडी छान दिसेल. आणि हे बघा किती सॉफ्ट आहे कॉटन. कुठल्याही टोन मध्ये असाल तुम्ही तरी तुम्हाला ही साडी आहे ती खूप छान आणि सुंदर दिसणार आहे. हे बघा, प्रिंट पण किती सुंदर आहे. आणि हा आहे त्याचा पल्लू. आहे ना सुंदर साडी. मला तर पर्सनली खूप आवडली. मला तर असं झालंय कुठली साडी घ्यायची आणि कुठली नाही घ्यायची. हे बघा, आवडलं ना कलेक्शन. चला तर मग आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट साडी जी आहे ती खादी कॉटन मध्ये असणार आहे. आणि खादी कॉटन मध्ये जर बघितली तर घीच्या पल्लू मध्ये अवेलेबल आहे. ज्यांना खादी कॉटन मध्ये साड्या घालायची आवड आहे किंवा ज्यांनी याआधी घातलेली असेल त्यांना आयडिया असेल की घीचा पल्लू काय असतो. आणि त्यातल्या त्यात ह्या जी साडीची जी किंमत आहे ती फक्त आणि फक्त 300 रुपये. हे बघा, साडी जी आहे ती अशी पूर्ण ब्लॅक येणार. म्हणजे पर्सनली मी ब्लॅक कलर चॉईस केलेत मोस्ट ऑफ दी. ही साडी जी आहे पूर्ण ब्लॅक मध्ये असणार आहे. आणि जसं मी तुम्हाला बोलली की साडीचा जो पल्लू आहे तो गीच्या मध्ये आहे. तर बघा गीचा पल्लू कसा असतो मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आहे पल्लू. पल्लूला खूप छान सुंदर असे डबल शेड आहेत, ज्याला शायनिंग पण आहे. आणि पदराच्या याला असे सुंदर असे टसल्स दिलेले आहेत जे की सेल्फ आहे, त्याला वेगळे असे लावलेले नाहीयेत.
आणि साडीचं जर मटेरियल बघाल तर धुतल्यानंतर एकदम सॉफ्ट होणार आणि वेअर केल्यानंतर पण जर तुम्हाला घाम वगैरे येत असेल तर तो घाम शोषला जाईल. असं नाही की तो घाम तुम्हाला तसाच राहील किंवा हे होईल. हे बघ, एकदम बॉडी हगिंग साडी आहे. नेक्स्टची साडी असणार आहे ती मी तुम्हाला ब्लॅक नको म्हणून व्हाईट कलर मध्ये मागवले. व्हाईट मध्ये जी आहे ती बँगलोरी हँडलूम प्रिंटेड टंच साडी आहे, ज्याची जी प्राइस आहे, ही जी साडी आहे थोडीशी बेंगाली टाइप मध्ये हँडलूम प्रिंटेड आहे. हे बघा, कॉटन टंच साडी आहे आणि ही साडी जी आहे बघा, पूर्ण साडीला अशी प्रिंट दिलेली आहे. घातल्यानंतर एकदम सॉफ्ट दिसताना तुम्हाला अशी वाटत असेल, पण घातल्यानंतर जो लुक असेल ना तो एकदम छान असणार. एक वॉश जरी केला ना तुम्ही, वॉश केल्यानंतर एक प्रेस केल्यानंतर जर घातली तर खूप सुंदर वाटणार आहे साडी. नेक्स्ट जी आपण साडी बघणार आहोत ही प्रिंटेड प्युअर कॉटनची साडी आहे. या साडीचं जे आहे हे ब्लाउज पीस आहे, प्लेन ब्लॅक कलरचं ब्लाउज पीस आहे. जे ब्लाउज पीस आहे ते पण एकदम कॉटन मध्ये छान आहे. वेअर केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होणार. आणि साडीचं जर बघायला गेलं तर ही अशी प्रिंट आहे, ही अशी डिझाईन आहे आणि हे आहे बॉर्डर. साडीचा ओव्हरऑल लुक जर बघायला गेलं तर हा बघा, साडी जी आहे कुठल्याही स्किन टोनला आरामात जाईल आणि सुंदरही दिसेल. आणि त्यानंतर जे साडीचं जे मटेरियल आहे एकदम सॉफ्ट आहे. मस्त छानपैकी व्हाईट प्रिंट मध्ये तुम्हाला डिझाईन मिळून जाईल. याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जो कुठला कलर आवडेल तुम्ही बाय करू शकतात. मग माझ्याकडे हा कलर मी अजून वापरलेला नव्हता म्हणून मी हा कलर ऑर्डर केलेला आहे. ठीक आहे, एक मिनिट, सॉरी. त्यानंतरची जी साडी आपण बघणार आहोत ती आहे येलो कलर मध्ये आणि प्युअर मलमल बेगरू कॉटन साडी आहे. बेगरू साडी म्हणजे त्याची जी प्रिंट असते ना अशी थोडीशी डिफरंटचीच असते. हे बघा, आणि कलर साडी जर बघायला गेलं एकदम सॉफ्ट आहे. साडीची जी प्राइस असणार आहे ती 431 रुपये असणार आहे. तर मी तुम्हाला आधी सांगितलं की साड्यांची जी प्राइस आहे ती थोडीफार चेंज होत असते. मी जी तुम्हाला आता प्राइस शेअर करते आहे ती साडीची जी प्राइस आहे ती आताची प्राइस आहे. साडीमध्ये असे येलो कलरचा, रेड कलरचा असं मल्टीवे मध्ये येणार आहे. ठीक आहे, साडीचं वजन एकदम आणि एकदम कमी आहे. साडीची जर बॉर्डर म्हणाल तुम्ही तर अतिशय अशी सुंदर आहे. याच्यावर तुम्ही ब्लॅक कलरचे ब्लाऊज वेअर करू शकतात, व्हाईट कलरचं वेअर करू शकतात, त्यासोबत येलो कलरचे ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकतात. काही कारणास्तव या साड्या मी तुम्हाला वेअर करून नाही दाखवू शकत, कारण मुंबईमध्ये जर बघितलं तर कडाक्याची गरमी आहे आणि बाळ लहान असल्यामुळे कदाचित मी आता तर वेअर नाही करू शकत, पण पुढच्या साड्यांचं कलेक्शन नंतर मी नक्की ट्राय करेल तुम्हाला वेअर करून दाखवायला. पुढची जी साडी आहे ती म्हणजे कॉटन लिननची साडी आहे, जी फ्लोरल प्रिंट मध्ये येते. आणि फ्लोरल प्रिंट मध्ये आहे जर आहे एकदम सुंदर, जसं बोलतात ना मनाला भावेल अशी डिझाईन, म्हणजेच वारली प्रिंट. आणि लिनन मध्ये आहे. जे लिनन प्रेमी असेल त्यांच्यासाठी उत्कृष्ट ऑप्शन आहे. साडीला जर बघायला गेलं तर अशी सिल्वर कलरची सिल्वर टच दिलेलं असं बॉर्डर आहे आणि त्याच्यावर ही अशी प्रिंट आहे बघा, मध्ये मध्ये झाडं, पानं, फुलं अशी वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन अवेलेबल. साडी वेअर केल्यानंतर अप्रतिम दिसणार आहे. आणि व्हाईट कलर उन्हाळ्यात जर घातला सुकून आहे, सुकून.
हे बघा, हे आहे साडीचं ब्लाऊज. ठीक आहे. आजच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ह्या सगळ्या साड्यांचे मी तुम्हाला जे आहे ते स्क्रीनशॉट नक्की शेअर करणार आहे. मला असं वाटेल की प्रत्येक गृहिणीला हे कलेक्शन आपल्या वॉर्डरोबमध्ये ठेवायला हरकत नाही, कारण आपल्याकडे तिघही ऋतू असे आहेत. तिघ ऋतूप्रमाणे आपल्याकडे कपडे असले तर कपडे घालण्याचा पण आनंद येतो आणि स्टाईल करायची पण मजा येते. आणि बोलतात ना की एक नवीन नवीन वस्तू जी आहे एक्सपेरिमेंट करायलाही मिळतात. उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारच्या साड्या घातल्या तर तुम्हाला साड्या पण फ्लॉन्ट करता येतात आणि तुमचा एक नवीन लुक क्रिएट करता येतो, जेणेकरून तुम्हाला कंटाळा नाही येणार आणि तुम्ही घरातली कामे आरामशीर करू शकतात. आता लग्नसराईची दगदग असल्यामुळे भरपूर घरामध्ये या गावा साईडला असंही आहे की तुम्हाला कंपल्सरी ही साडी वेअर करायचीच आहे. जसं आमच्याही गावी आहे की आम्हाला कंपल्सरी साडी वेअर करायची. तर अशा तुमच्या कोणी मैत्रिणी असतील ज्यांना कंपल्सरी साडी घालायची, ज्यांना साड्यांची आवड आहे, ज्यांना कॉटनच्या साड्या घालायला आवडतात, तर त्या सर्वांना तुम्ही ह्या ज्या साड्यांचं कलेक्शन आहे ते नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला असंच नवनवीन कलेक्शन जर बघायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू नक्की करा. आणि जर तुम्ही फेसबुकला बघत असाल तर माझ्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. अशा सगळ्या वेगवेगळ्या कलेक्शनचे जर व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट रिव्ह्यू, त्यानंतर घातल्यानंतरचे रिव्ह्यू जर बघायचे असतील तर ते तुम्ही माझ्या इन्स्टा पेजलाही बघू शकता, जेथे ज्वेलरी, रिंग्स, इयरिंग्स, वॉच, साडी, वेस्टर्न वेअर असे वेगवेगळे कलेक्शन तिथे अवेलेबल होत असतात आणि मी शेअरही करत असते. लवकरच तुम्हाला कुठल्या नवीन कलेक्शन बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की ताई मला हे कलेक्शन बघायचं आहे, तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये हे कलेक्शन शेअर करा. मी नक्की त्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. परत एकदा धन्यवाद. स्वस्त राहा, मस्त राहा, आपली काळजी घ्या, उन्हापासून आपलं संरक्षण करा, पाणी जास्त प्या, हायड्रेटेड राहा. धन्यवाद.